नमस्कार, जयसिंगपूर नगरी न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत। पाहूया आजच्या दिवसभरातील काही ठळक घडामोडी। कुमारी शर्वरी जीवन पाटीलच्या लढ्याला यश। इयत्ता 10वी बोर्डाने दिले हक्काचे गुण वाढवून। मार्च 2024 मध्ये झालेली इयत्ता 10वी बोर्डाच्या परीक्षेत 94.80% गुण मिळवून ज्ञानगंगा हायस्कूल जयसिंगपूरमधून प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या कुमारी शर्वरी हिनं गुणांच्या पुनर्मूल्यांकनाची मागणी बोर्डाकडे केली होती। विज्ञान भाग 2 ला 40 पैकी 40 तर विज्ञान भाग 1 ला 40 पैकी 39 असा एक गुण कमी मिळाला होता। भूगोल विषयातील 40 पैकी 39 असा एक गुण कमी मिळाला होता। मराठी विषयात तर तंतोतंत बोर्डाच्या नमुना उत्तरपत्रिकेप्रमाणे उत्तर लिहूनही उत्तर चुकीचं दिलं होतं। या उत्तरपत्रिकांची मागणी करून विषय शिक्षकांच्या अभिप्रायासह बोर्डाकडे पुनर्मूल्यांकनाची मागणी केली होती। कुमारी शर्वरी 1 वर्षाची असतानाच आईचं छत्र काळानं हिरावून घेतलं। स्वावलंबनाचे धडे लहानपणीच मिळाले। कोणतेही शिकवण न लावता केवळ वैयक्तिक अभ्यास करून इयत्ता 9वीत प्रज्ञाशोध परीक्षेत तालुक्यात पहिला क्रमांक पटकावला होता। आजी व आत्याच्या वडिलांच्या विरोधात कोर्टाचा तगादा लावला। वारंवार पोलीस घराकडे आल्यानं चिमुकल्या मनात दहशत बसली। शर्वरी ही शिवपुत्र जीवन यांची कन्या आहे। वडिलांच्या सामाजिक आंदोलनामुळे विरोधकांनी घरावर हल्ला केला व 10वीची परीक्षा सुरू असताना शर्वरीची आवडती कार फोडली। अशा बिकट परिस्थितीत न डगमगता शर्वरीनं स्वबळावर हे यश प्राप्त केलं। मिळालेल्या गुणांवर समाधान न मानता हक्काच्या गुणांसाठी पुनर्मूल्यांकनाची मागणी केली। त्यावेळी मिळालेले गुणही कमी होतील अशी भीती शिक्षकांनी व मार्गदर्शकांनी दाखवली। पण चुकीच्या उत्तराचे गुण नकोच आहेत, फक्त बरोबर उत्तराचे योग्य गुण हवे आहेत अशी सत्याची कास धरली व लढा चालू ठेवला। या लढ्याला यश मिळालं व 10वी बोर्डाने गुण वाढवून दिले। मुख्याध्यापक चावरे सर, गायकवाड सर, पाटील सर, महाजन सर व बिडकर मॅडम यांचं सहकार्य लाभलं। आमच्या जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनलला लाईक करा, सबस्क्राइब करा आणि हो, स्क्रीनवर दिसत असलेला व्हॉट्सअप नंबर तुमच्या मोबाईलमध्ये ॲड करा। पाहत रहा जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनल।